मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद. मैदान गाजणार, इतिहास रचला जाणार आणि गोल तर होणारच. होय, सध्या संपूर्ण जगाला वेध लागलेत ते 23व्या फिफा विश्वचषक 2026चे. आणि याच फिफा विश्वचषकात खेळणाऱ्या भारतीय वंशाच्या खेळाडूंना चिअरअप करण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी बुलढाण्यात फुटबॉलचा एक अनोखा उत्सव पाहायला मिळाला. बुलढाणा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि बुलढाणा जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिजामाता क्रीडा संकुल येथे शानदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बुलढाण्यात फुटबॉलची क्रेज आता 7व्या गगनावर पोहोचली आहे. निमित्त होतं फिफा विश्वचषक 2026 मध्ये खेळणाऱ्या भारतीय वंशाच्या खेळाडूंना आणि सर्व संघांना शुभेच्छा देण्याचं. या खास कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती भक्ती आंबरे, जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष SS ठाकरे, सचिव NR वानखेडे, तालुका क्रीडा अधिकारी BS महानकर आणि सहकार विद्या मंदिरचे क्रीडा प्रमुख सय्यद आबिद उपस्थित होते. यावेळी सर्वच मान्यवरांचा फिफा विश्वचषक 2026 ची आकर्षक फ्रेम देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सर्वात मोठे आकर्षण ठरले ती म्हणजे वयोगट 13 आणि 15 वर्षांचे लहान लहान फुटबॉल खेळाडू. या चिमुरड्यांनी जेव्हा मैदान गाजणार, इतिहास रचला जाणार, गोल होणारच, हिपिक हुर्रे अशा घोषणा दिल्या तेव्हा संपूर्ण मैदान देशप्रेमाने आणि क्रीडा उत्साहाने दुमदुमून गेले होते. इतिहास रचला जाणार, गोल तर होणारच. चेअर फॉर फिफा विश्वचषक 2026. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणा तसेच जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण इथे उद्यापासून सुरू होणाऱ्या फिफा वर्ल्ड कप 2026 या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी आज आपण इथे उपस्थित आहोत. आणि हा फिफा वर्ल्ड कप ह्या वेळेचा खूप आगळावेगळा वर्ल्ड कप होणार आहे, कारण ह्यामध्ये जवळजवळ 48 संघ सहभाग होतात. हा प्रथमच अशा पद्धतीचा संघ इथे सहभागी होतो आहे. आणि जवळजवळ 3 देशांमध्ये प्रथमच असं होतं की जागतिक स्तरावरची ही स्पर्धा वेगवेगळ्या देशांमध्ये तिथे आयोजित करण्यात आलेली आहे. त्याचा बहुमान मिळालेला आहे अमेरिका, पुन्हा मेक्सिको आणि कॅनडा. ह्या 3 देशांमध्ये होणाऱ्या स्पर्धांमध्ये जे काही संघ सहभागी होत आहेत, ह्या उपस्थित सर्व संघांना, सर्व खेळाडूंना आम्हा सर्वांतर्फे मनपूर्वक शुभेच्छा. आणि चांगल्या स्पर्धांचं आयोजन आम्हाला इथे पाहता येईल याचा आम्हाला खूप आनंद व्यक्त होत आहे. धन्यवाद. मी डॉक्टर जीवन वामनराव मोड, राज्य क्रीडा मार्गदर्शक NIS फुटबॉल कोच. 23वा विश्वचषक मेक्सिको, कॅनडा आणि अमेरिका येथे आयोजित होत आहे. त्याची सुरुवात 11 जून 2026 पासून होणार आहे. त्यामध्ये भारतीय वंशाचे 4 खेळाडू वेगवेगळ्या देशांमध्ये सहभागी होत आहेत. त्यातले एक केरळचा आहे, 2 तामिळनाडूचे आणि एक आंध्राचा, असे 4 भारतीय वंशज खेळाडू वेगवेगळ्या देशातून प्रतिनिधित्व करत आहेत. तर या खेळाडूंनी भारताच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी किंवा भारतीय फुटबॉलला स्थान वर नेण्यासाठी नक्कीच हे विश्वचषक जिंकतील आणि भारतीय खेळाडूंना मोटिवेट करतील, प्रोत्साहित करतील. ह्या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी आणि विश्वचषकमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व संघांना शुभेच्छा देण्यासाठी बुलढाणा जिल्हा फुटबॉल असोसिएशन आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे एका छोट्याशा कार्यक्रमाचे आयोजन आज आम्ही इथे केलेले होते. याच्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील 13 वर्षातील, 15 वर्षातील आणि 17 वर्षातील खेळाडूंनी सहभाग घेतला. आणि ह्याच कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना विश्वचषकाबद्दल माहिती देण्यात आली, त्यांना पण प्रोत्साहित करण्यात आलं आणि विश्वचषकाचं महत्त्व काय आहे ते त्यांना पटवून देऊन याच्यातील पण खेळाडू एके दिवशी भारतीय संघाचं नेतृत्व करतील आणि भारत संघ पण येणाऱ्या पुढील विश्वचषकमध्ये सहभागी होऊन भारताला विश्वचषक जिंकून देईल अशी आशा व्यक्त करण्यात आली. आणि मेक्सिको, कॅनडा आणि अमेरिका येथे होणाऱ्या पूर्ण विश्वचषकाला 48 संघांना येथील सर्व खेळाडूंनी, प्रेक्षकांनी शुभेच्छा दिल्या, त्यांना चेअर केलं आणि उत्तम संघ विश्वचषक जिंकून जगामध्ये आपलं स्थान प्रस्थापित करेल अशी आशा व्यक्त केली. धन्यवाद. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुकेश बाफना, मनोज श्रीवास, रमीज चौधरी, राहुल ओशालकर, श्रीमती उज्ज्वला लांडगे आणि डॉक्टर जीवन मोहोड यांनी अपार परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन डॉक्टर जीवन मोहोड यांनी केले, तर उपस्थितांचे आभार श्री मनोज श्रीवास यांनी मानले. बुलढाण्यातील या लहान खेळाडूंचा उत्साह पाहून एक गोष्ट मात्र नक्की की येणारा काळ
हा फुटबॉलचा असेल आणि या मैदानातूनही उद्याचे जागतिक खेळाडू नक्कीच तयार होतील. फिफा विश्वचषकातील भारतीय वंशाच्या खेळाडूंना बुलढाणाकरांतर्फे ऑल द बेस्ट. ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, बुलढाणा. अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज.